समझा नहीं क्या बोलता है मुझे कुछ नहीं समझता है। देखा Guys, तर आज आमचा सेकंड डे आहे मॅक्लॉनगंज मध्ये. तर आम्ही आज जाणार आहे बीरला, जो की आमचा आहे थर्ड स्पॉट. आणि त्याच्या अगोदर 2 स्पॉट कव्हर करणार आहे. एक चामुंडा देवी जी की शक्तीपीठ आहे आणि एक बॅजनाथ टेम्पल. आणि आता आमचा एक कॅम्प ट्रॅक होता, ट्रॅक ते कॅन्सल झालाय कारण खूप पाऊस आहे इथे. पाऊस आहे तर आज तुम्हाला इथे. आता व्ह्यू दाखवतो. हे बघा गाईस, खूप पाऊस पाऊस आहे. आहे. चला गाईस. Come with us. So guys, आता मी निघालो आहोत. We are आम्ही काल बाईक्स केलेल्या, पण ड्यू टू वेदर कंडिशन आम्ही डिसाईड केलं की विल गो बाय अ कार. तर आम्ही इथे कार बुक केली आहे, रेंट आउट केली आहे आणि ते सगळेच आम्हाला स्पॉट्स फिरवणार आहेत. अँड या बघूया हॅलो. व्हॉट कम्स नेक्स्ट. आता आम्ही पोचलो आहोत चामुंडा देवी मंदिर आणि हे शक्तीपीठ पण आहे. हे घेतलं आम्ही ओटी देवीची. आता आपण चामुंडा नंदिकेश्वर मंदिर. जे पहिले आता शूज ठेवायचे आहेत, तो शूज ठेवायला चाललोय. आणि आता जस्ट आम्ही आलोय मंदिराच्या आतमधून पाया पडायला. एवढी जास्त रश पण नाही आहे, खूप थोडापैकी रश आहे. आणि हे आमचे हनुमानजी आणि माझी बोबळ किती क्यूट दिसते एकदम. आपले बाप्पा तिकडे समोर आहेत, तुम्हाला दिसत असेल किती क्यूट आहेत, एकदम मस्त. अजून एक मंदिर आहे. आणि ओ वाव, हे नदी आहे मस्त. जाऊया पुढे. बापरे किती सुंदर आहे. अजून एक मंदिर, अजून एक मंदिर आहे ना हा. हा आता हे लास्ट अजून दुसरे. हे आता माहिती पडलं की हे स्मशानभूमी आहे, मंदिराच्या बाजूलाच स्मशानभूमी. तुम्ही बघू शकतात की हे आहे, ही आता व्यास नदी आहे, इकडनं ही मनालीला जाते. ही बरोबर मंदिरच्या किनारे. माय गॉड, दगड बघा किती मोठा आहे गाईस. आणि आता आम्हाला एक डॉग भेटलाय जो की पोस्ट मारतोय, तर आम्ही तुम्हाला समजून दाखवतो. ओके, किती क्यूट आहे. तर मंदिरचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला जाणार आहे. ते आहे रघुनाथ टेम्पल, शिवजीचा टेम्पल आहे. तर आता तुम्हाला नेक्स्ट परत लॉक कर. ते आलोय बैजनाथ टेम्पलला, जी पालनपूरच्या पुढे आहे. बैजनाथ टेम्पल. बैजनाथ टेम्पल. स्टोरी ते लिहिली आहे. काय रावणाने एवढी मोठी तपस्या केलेली ह्या लोकेशन वरती, तर त्यांना आहे ना वरदान दिलेलं शिवजीने. काय श्रीलंकाला त्यांनी इथून शिवलिंग घेऊन गेलेले, असं होतं. अजून समजेल स्टोरी. पण तू काय दाखवत होतीस आता. हे दाखवत होते. हे किती सुंदर आहे बघ ना. एक मोठा, एक मीडियम साईज आणि एक एकदम लहान आहे. एकदम परफेक्ट बेलपत्र आहे.
पोहोचलो आपण वैजनाथ टेम्पलला पण. एवढं सुंदर टोपली आहे ना ही. हा. ह्यामध्ये किती गोष्टी आहेत माहितीये. हा. ह्याच्यात धूप आहे, वाईल्ड फ्लावर्स आहेत जे इकडचे पहाडी फ्लावर आहेत ते, डमरू आहे अँड देन सगळं जुने वस्तू ठेवल्या. सेव्ह करून ठेवले. हे आहे ॲक्च्युअल एंट्रन्स ऑफ द मंदिर. हे एक्झॅक्टली लाईक सिमिलर टू केदारनाथ वाटतं आणि इथे तुम्ही स्कल्पचर्स आणि मॉन्युमेंट्स बघाल तर ह्यांनी जुने टेम्पलचे तसंच सेव्ह करून ठेवलं आहे. खूप सुंदर आहे. आजूबाजूला सिनिक ब्युटी तर खूपच सुंदर आहे. आणि ते काय हो. आता कुठे? आता हे झालं आमचं वैद्यनाथ टेम्पल लंगडा आहे. पूजेचं. चला आपण आता खीरगंगा बघायला जाऊया. खीरगंगा जाणार आहोत. बाकी इथे काय आहे बघूया. खीरगंगा. हो. ब्युटी ऑफ इट. बंदा कसा पाऊस गेला. हा भाऊ. आता पण फोनच नाही, आता मस्त व्हिडिओ येईल. हा. फोटो काढू इथे. पण काय आता नाहीये, आता सगळं ते ढकलं. हा. तर गाईज आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे तिसऱ्या स्पॉटला, जे की आहे बीर. तर आता हिला काहीच मराठी समजलं नाही. क्या बोलता है मुझे कुछ नहीं समझता है. देखा कुछ नहीं समजता है. ये ब्लॉगर है, आप इसका भी चैनल लाइक फॉलो सब्सक्राइब करा. ओके थँक्यू. आता आपण इथून चाललो आहोत बीर बिलिंगला, विच इज फेमस फॉर पॅराग्लायडिंग, विच इज फेमस इन द होल वर्ल्ड ॲक्च्युली. आणि इथे खूप छान ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो. सराउंडेड बाय स्नो माउंटन्स आणि सिनिक ब्युटी तर खूपच सुंदर आहे इकडची. हॅलो गाईज, आता आम्ही आलो आहोत बीरला. बीर एक म्हणजे लँडस्केप ऑन अ माउंटन आहे जिथे खूप सारे पॅराग्लायडिंग आणि खूप सुंदर व्ह्यू पण बघायला भेटतो. मी मला दाखवते आता नेक्स्ट. हे आहे बीर लँडिंग एरिया आणि आज वेदर कंडिशन्समुळे खूप कमी पॅराग्लायडिंग्स होत होते, तरी पण चालू होते, आम्हाला बघायला तर मिळाले, पण खूप जास्त गर्दी नव्हती आज. हे आहे बीर. कैसा लगा बीर आप लोगों को? इथे पाऊस पडतोय. स्नो भी है, पहाड़ भी हैं. ऑब्वियसली स्नो है तो पहाड़ होंगे ही. आणि इकडे वहाँ पे धूप है और वहाँ बारिश. पूर्ण सूरज आहे. तो यहाँ पे हैं हम लैंडिंग साइट. इकडे पण आणि समोरच आपको रुकावट दिख रहा है माउंटन. वहाँ से लोग आणि बीर बिल्डिंगला अजून पण कोणी वरती केला नाही आणि खाली उतरत नाही. तिथे एक कुत्रे पण पोच देतात. काय बोलते? आम्ही 2 कुत्रे आतापर्यंत बघितले, ते खूप छान पोज देतात आणि एकदम क्यूट असतात. आम्ही 2 फोटोज घेतले आता. हे बघा. इथे कॅफेज रेस्टॉरंटचे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटतील आणि स्ट्रीट फूड पण आहे. आणि कॅफेज तर खूप एस्थेटिक आहेत विथ अ माउंटन व्ह्यू. खूप छान तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल. आता कॅफे हंटिंग चालू होतो, तर आम्हाला एक कॅफे होता तो भेटलाच नाही, खूप वरती होता. तर आता जून 16ला चाललोय आम्ही. तर लेट्स कम विथ अस. दिस इज अ कॅफे. जून 16. तर मी आता एक अल्फ्रेडो पास्ता ऑर्डर करणार आहे. तर ह्याच्यामध्ये आहे की ऑर्डर इथे तुम्हाला लिहायचं असतं आणि मग ते लोक घेणार. सो गाईज, आम्ही इथे मागवलंय चॉकलेट ट्रफल केक, तिरामिसू, हे आहे आईस मोका अँड पॅशन, पिंक पॅशन. अजून मोर ऑर्डर्स आर कमिंग. लेट्स सी. तर हे आम्ही हॉट चॉकलेट मागवलं आणि हे आहे पेरी पेरी फ्रेंच फ्राईज. कुछ बेल ड्राइव जैसा कुछ हुआ क्या? That's it. एक्चुअली थोड़ा मोबाइल दो ना. हे आहे पास्ता मी ऑर्डर केलेलं आहे. आता परत आम्ही मॅक्रोनगंजला जाणार आहे, मार्केटमध्ये जाणार आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो की मार्केटमध्ये काय काय अवेलेबल आहे. आणि आता इकडे निघतोय तर लास्ट वेळ तुम्हाला दाखवतो सगळं की काय काय आहे. संध्याकाळी कसं वाटतं वगैरे. आहे संध्याकाळचं वातावरण. तर गाईज आता आम्ही मॅक्रोनगंजला जात होतो, पण आता जरासं थांबलो आहे आणि
आता तुम्हाला एक हे दाखवतो. हे पूर्ण स्टार्स आहेत. आपण म्हणता काय दिसत नाही. वो बघा किती मोठा स्टार आहे. ओ माय गॉड. आणि हा चामुंडा देवीचा. ये है हमारा ही आहे मॉल रोडची फेमस बेकरी. इथे आलात तर नक्की काहीतरी ट्राय करा, कारण की आम्ही खूप काय काय इथे खाल्लं. पेस्ट्रीज वगैरे खूप टेस्टी होते आणि फ्रेश होते. तसं इथे खाण्याचे खूप सारे ऑप्शन्स भेटेल तुम्हाला. तिबेटन फूड आणि ऑर्नामेंट्स वगैरे खूप काय काय बघायला भेटेल. आम्ही आता आलो आहे कॅफेमध्ये. इकडे फेमस आहे जिमीज. तिथे आलो आहे आणि 2 आयटम्स ऑर्डर केलेत. तर शिवांगी आहे माझ्यासोबत. इकडे पण आता टेस्ट करतो आणि रिव्ह्यू करतो. गो यू कॅन टेस्ट. 11:30-12 के बीच में. It's very delicious. Like everyone should try. And basically it has noodles also. So I think noodles is like a high quality. And there's a lot more veggies. So my fiber intake is complete. मराठीत बोला ना. ही आहे नेक्स्ट डिश, झोल मोमोज. ही आता खूप व्हायरल आहे नेटवरती. जाऊन विचार केला की हे पण एकदा टेस्ट करूया. दिस इज नाईट लाईफ इफ मॉल रोड इन मॅक्लोडगंज. खूप सारे युनिक गोष्टी बघायला भेटले. हे आहे नाईट व्ह्यू. इथूनच पुढे आमचा हॉस्टेलर आहे. थोडंसं आम्ही चाललो आहे आज मार्केटपासून इथपर्यंत, पण एवढा पण लॉंग वॉक नव्हता. छान वाटलं थोडंसं स्ट्रॉल करून. आमच्या हजबंडनी घेतल्या सगळ्या बॅग्स. मी मस्त आरामात चालली आहे. काळोखात एवढं दिसणार नाही, पण हे पूर्ण खाई आहे. लाईक इट्स अ माउंटन कम्प्लिटली. सुंदर आहे खूपच. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू सून.